मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओला पण मी सकाळ सकाळ सुरुवात केली। घरातलं सगळं काम आवरलंय, सगळं म्हणजे आवरलंच आहे, थोडंफार राहिले तर तिथून आल्यावर करीन म्हणलं। तर मी चालले आता आमच्या गावाल्याच इथं, ताई पाठीमागं राहतात, थोडंसं तू टाकी जरा। तर त्यांची वास्तुशांती आज आणि परवा दिवशी जागरण गोंधळ आहे। तर आज वास्तुशांती आहे ना, तर त्या ताई बोलल्या की तुम्ही रांगोळी खूप छान काढता, तर माझ्या दारामध्ये पण थोडीशी रांगोळी काढून द्या मला। त्यांना पूजेला बसायचं आहे ना, तर पूजेला बसल्यानंतर त्यांना वेळच नाही रांगोळी काढायला, म्हणल्या थोडी रांगोळी काढून द्या। तर मी चालली आता त्यांच्या दारामध्ये मस्त रांगोळी काढून द्यायला। तर इतकं प्रेमाने बोलवले त्यांनी, चालली मी रांगोळी काढायला। तर चला। तर हे बघा, आपल्या घराच्या वरला कुठं तिकडं घर आहेत ना, तर इथंच वास्तुशांती आहे। बापू शेठ नमस्कार। हा हा हा। तर वास्तुशांतीची पूजेची मांडणी झालेली तुम्ही बघू शकता। अजून पूजेला सुरुवात करायची, पण बडवे दादांनी ही जी वास्तुशांतीच्या पूजेची मांडणी केली ना, ती मांडणी पाहून इतकं छान वाटत होतं ना, किती म्हणजे आकर्षक पण वाटतंय आणि एकदम सिस्टमॅटिक वाटतंय। तर वास्तुशांतीच्या पूजेची मांडणी अशी केलेली तुम्ही बघू शकता। हरि ओम आचमनीं ओम केशवाय नमः। ओम नारायणाय नमः। हरि ओम माधवाय नमः। देवगे गलंदाच मगलवजनकालं मोदलच गुरुविनाजवना दिव्य बालसमुख जानना आद्वार शेषनामानि नुसले सर्वदा सर्वकालजना देशां मंगलदेशां सकल नूतन वास्तु निमित्तेन गृह पूजन निमित्तेन वास्तु शांती प्रवेश वास्तु शांती। अक्षदाच्या वाटेत गुरुवा आणि बाबा हा एक चमचा ताटावरी पाणी सोडून द्यायचं। तत्सत कृष्णार्पणमस्तु। ही पूजा करत असताना बोडक्या कपड्याने करू नये, म्हणून आपण कपड्याला गंध लावतो। आपण हळद गंध कपड्याला का लावलं जातं, हळद कुंकू कपड्याला का लावलं जातं, कारण आपण काही झालं की आपण म्हणतो ना, आमच्या नशिबात काय लिहिलं आपण कपड्यालाच हात लावतो, नाही का? गळ्याला का नाही लागेल, खांद्याला का नाही लागेल? तसं आपलं नशीब बदलायची ताकद फक्त देवाकडे सांगितलेली असते। म्हणून देवा, आतापर्यंत जसं आमचं नशीब तू बदलत गेला, असंच भविष्यात आमचं बदलत राहा आणि सदैव तू आमच्या जवळ राहा, म्हणून कपाळाला गंध लावलं जातं। दुसरा मुद्दा असा, जसं आपण सुदामा ब्राह्मणाची गोष्ट ऐकली, गरीब होता, लोकांच्या भिक्षा वगैरे मागायचा, पण ज्या वेळेला श्रीकृष्ण परमात्म्याची भेट घ्यायला त्यावेळेस जो गेला, तर भगवंतांनी त्याच्या कपाळावरले जे शब्द होते, श्रीशय, श्री म्हणजे लक्ष्मी आणि शय म्हणजे कधीच राहणार नाही, यांनी किती कष्ट करू द्या, शून्य। भगवंतांनी काय केलं, त्या श्रीशयची अक्षर फिरवली, त्याचा शब्द तयार केला यशस्वी। म्हणजे थोडक्यामध्ये तिकडे भगवंतांनी त्याच्या कपाळावर यशस्वी लिहिल्यामुळे त्याला यश मिळालं, कीर्ती मिळाली आणि अख्खं गाव सोन्याचं मिळालं। म्हणजे नशीब कोणी बदललं, देवानी बदललं। आणि विज्ञानाच्या भाषेमध्ये बघा, समजा एखादा माणूस रोज कपाळाला गंध लावतो आणि एका दिवशी नेमका लावायचा राहिला, आपल्याला काहीतरी वेगळं वाटतं, काहीतरी चुकल्यासारखं वाटतं। आपण म्हणलं ना, कारण आम्हाला सुतात पडले, म्हणजे आपण सुतकात कपाळाला काही लावित नाही, म्हणजे आपण कपाळाला गंध लावून देवाला काय सांगतो, देवा सुत की काळ ह्याच्या काही गोष्टी ह्या आमच्या जवळ बिलकुल नाही, आम्ही जे आज करणार आहे तुला चालणार आहे, जेणेकरून तू बी अंगात आणायचं ना, मी नाही खात आणि मी नाही आमक करीत, मी तुला गॅरंटेड सांगतो हे सगळं तुला चालणार आहे। म्हणून या ठिकाणी माझी शाश्वती या ठिकाणी गंधाच्या रूपाने तुम्हाला दिली। त्या अनुषंगानं थोडस विनोदाच्या भाषेत जर बोलायचं म्हटलं ना, जसं मी यांच्या कपाळाला गंध कुठं लावला, म्हणजे कुठं कपाळावर लावला, तुम्ही हळद कुंकू कुठं लावलं, मग ते कपाळ आहे का? जुन्या म्हाताऱ्या बघा, जुन्या म्हाताऱ्या त्यांचं कपाळावर ठोकळ्यासारखं कुंकू व्हायचं, लांबूनच म्हातारी चमकायची। जुने लोक असं म्हणायचे, जेवढं मोठं कुंकू तेवढं नवऱ्याचं आयुष्य जास्त। पण आता काय नाजूक साजूक सुंदर दिसावं आपण इथं ठेवतो, पण कमीत कमी पूजा करत असताना ना कपाळावरच लावलं पाहिजे। आपण बघा साखरपुड्यात सुद्धा साखर रुपया कुठे चिटकितो, कपाळावरच चिटकितो, म्हणजे हे नशीब बदलायची ताकद भगवंताकडे असते। मग कमी कमी पूजा करताना कपाळाला एरवी आपलं छान कुठं लावा, आमचं काही त्याला ऑब्जेक्शन नाही,
त्यानंतर 3दा आपण पाणी पिलो, याला आचमन म्हणतात. आपण भगवंत श्रीकृष्ण नावाचे श्रीकृष्ण भगवंत जो आहे ह्याच्या नावाने आपण 3दा आपण तीर्थप्राशन केलं. त्या तीर्थप्राशन केल्यानंतर भगवंताला सांगितलं, देवा ब्रह्मदेवाने आम्हाला जन्म दिलाय, आता तू आमचं पालन पोषण करतोय आणि महादेव मोक्ष प्राप्ती करून देतात, त्या अनुषंगानं जसं आमचं पालन पोषण करीत आलास तसंच पालन पोषण करीत राहा, म्हणून या ठिकाणी तुझ्या नावाचं तीर्थ आम्ही यावेळेस पितो असं आपण भगवंताला सांगितलं. त्यानंतर आपण डाव्या हातामध्ये गोमूत्र घेतलं आणि हे 2च बोट बुडवले, बाकीचे का नाही बुडवले. अंगठा म्हणजे पाहुणी, तो आला काय नाही आला काय, जे व्हायचं ते होणार आहे. हे बोट म्हणजे पितृ, आपले वारलेले जे पूर्वज असतात. कारण मी फक्त तुम्हाला असं केलं तर तुमचं रक्त खवळलं, बोललो तर काहीच नाही. म्हणजे माणसात वाचवायचं बोट पाहिजे, हे कोण ठरवतं? पितृ. म्हणून हे बोट पितरांचं. मधलं बोट स्वतः करता, कपाळाला गंध लावताना, हळदी कुंकू लावताना मधलं बोट सांगितलं जातं. करंगळी सारचं बोट हे देवा करता, म्हणजे आपल्या भाषेत सावळ्यातलं आपलं देवाचं हे बोट घे, ऑटोमॅटिकच म्हणतो आपण, आहे का नाही. आणि करंगळी सगळ्यांबरोबर सोबत असते. देवाला सांगितलं, देवा माझं तुझं आणि हे गोमूत्र दोघांचं शुद्धीकरण या ठिकाणी मी करतो, की जेणेकरून हे सामान आणत असताना मला जर काही दोष लागले असतील तर हे दोष मुक्त व्हावेत, याच्याकरता आपण गोमूत्राचा वापर केला. जिभेला लावलं, शास्त्रमार्गे प्यायला लावतो. कारण का आपण नाना प्रकारच्या वाणीनं आपण लोकांना शिव्या वगैरे आपण वाईट बोलतो, किंवा सोपं दुसरं उत्तर म्हणजे आपण खातो, आहे का नाही. मग आता या ठिकाणी पूजा करायची मला शुद्धीकरण नको का, म्हणून या ठिकाणी आपण जिभेचं म्हणजे सरस्वती मातेचं शुद्धीकरण करून घेतलं. नंतर आपण तर बडवे दादा जे सांगत होते ना, तर ते भरपूर काही असं ऐकण्यासारखं समजून घेण्यासारखं होतं, पण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळं थोडंसं शूट घेतलं मी. तर बडवे दादा इतक्या महत्त्वाच्या गोष्टी सांगत होते ना, आपण जे रोजची देवपूजा करतो किंवा कुठली पूजेला बसायच्या वेळेस ज्या ज्या बेसिक गोष्टी असतात ना त्या आपण करायला पाहिजे ना, तर त्या गोष्टी बडवे दादा एकदम व्यवस्थित समजून सांगत होते. तेच मी शूट घेतलं थोडंसं. तर उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं मी. उंबरठ्यावरती थोडीशी रांगोळी पण काढली. त्यानंतर खाली पण जो साचा आपण पाठीमागं ऑनलाईन मागवलं होतं ना, तर त्याच साच्याने थोडीशी रांगोळी काढली मी. आणि इकडं पण गेटच्या समोर थोडंसं म्हणलं रांगोळी काढते. तर हळदीने सारवायला वेळ पण नव्हता, खूप घाई गडबड होती आणि तिथं ऊन पण येत होतं ना, खूप ऊन लागत होतं. तर मग मी पिवळी रांगोळी ना तीच थोडीशी खाली असं गालीच्या टाईप केलं जरा हळदीने सारवल्यासारखं, आणि त्याच्यावरतीच गायत्री पद्म रांगोळी काढली. तर गायत्री पद्म रांगोळी आपल्या दारामध्ये रोज जरी काढली तरी काही हरकत नाही, खूप चांगली असती. त्यांनी आपल्या घरादाराला नजर लागत नाही असं म्हणतात आणि शुभ असते ती रांगोळी. तर रांगोळी काढल्यानंतर फौजी साहेबांनी आलो घरी. तर फौजी साहेब पण माझ्याबरोबर आले होते, कारण गावचे पण आहेत आणि नात्यातले पण आहेत ना, त्यामुळे फौजी साहेब बोलले मला टाईम आहे तर मी पण येते तुझ्या बरोबर. तर रांगोळी काढूपर्यंत फौजी साहेब पण मस्त बसले होते. आणि त्यानंतर मग पूजेला त्यांना वेळ लागणार होता ना, कारण वास्तुशांतीची पूजा म्हणल्यावर मोठी पूजा असती. तर फौजी साहेबांनी मी घरी आलो आणि हे पहा आता तुम्हाला मी वेल दाखवते. जो नागवेलीच्या वेलाची कटिंग आहे ना, त्या कटिंग लावलेल्या आहेत मी अशा. तर पहिल्या पण भरपूर लावले होते मी, पण अशा ताई इकडल्या तिकडल्या असं फिरायला येतात, मावशी येतात, असं कोणी आलं की कोणाला नाही म्हणावं वाटत नाही मला. मग मी त्या कटिंग असं मस्त रोपलेल्या पानं फुटलेल्या ते देऊन टाकल्या सगळ्या. आणि आता पुन्हा फौजी साहेबांनी या बॅग आणल्यात, त्याच्यामध्ये माती भरली आणि नागवेलीच्या कटिंग मी आता लावल्यात. त्या मस्त कोंब फुटले त्याला, तुम्ही बघू शकता. आता त्याला पानं फुटते छान. तर बऱ्याचशा ताई बोलल्या होत्या की छाया आम्ही किती वेळा लावला खाऊच्या पानाचा वेल तर तो व्यवस्थित रोपत नाही, येत नाही. तर तुझ्याकडे रोपतं तर तू ते रोपटं तयार कर आणि आम्हाला पाठवून दे. तर त्यासाठीच मी ते वेल लावले होते, पण असं कोणी मागितलं का मला नाही म्हणावं वाटत नाही, त्यामुळे मी ते देऊन टाकले आणि आता पुन्हा लावलेत. तर कालच एका ताईची कमेंट आली होती. त्या ताईंचं नाव होतं अंजली ताई पाटील. अंजली पाटील नाव होतं. तर त्या ताई बोलल्या होत्या की छाया तुम्हाला वेल पाठवून देणार होती, पाठवून नाही दिला. तर ताई असं झालं, तुम्ही मला मध्ये मेसेजच केला नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं की मला तुम्ही ॲड्रेस पाठवून ठेवा आणि जसं त्याला वेलाला छान पानं फुटतील, मस्त होईल तो, तसं मी तुम्हाला तुमच्या ॲड्रेसवर वेल पाठवून देईन. पण तुम्ही मध्ये मला ॲड्रेस दिला नाही आणि मेसेज पण नाही केला, कमेंट केलीच नाही तुम्ही मध्ये. त्याच्यामुळं तो वेल मी दुसऱ्याला देऊन टाकले आणि आता पुन्हा वेल लावलेले आहेत मी. असं लावत राहते आणि कोणी आलं की त्यांना असं देत राहते वेल. तर मला छान वाटतं असं. झाडांची आवड आहे ना, तर असं वाटतं आपल्या घरातलं म्हणजे आपण तयार केलेलं, आपल्या हाताने तयार केलेलं एखादं झाड दुसऱ्याच्या दारामध्ये पण ते असं मस्त बहरलं ना, तर त्यात पण एक आनंदच आहे. त्यामुळे मी असे रोपं तयार करून ठेवत असते आणि कोणी मागितलं की त्यांना देऊन टाकते. तर अंजली ताई तुमचा ॲड्रेस तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊन ठेवा, मी सेव्ह करून ठेवन तो. आणि वेलाला छान पानं फुटले की मग तुम्हाला मी तो पाठवून देईन. तर आता वेलाला ह्या पानं फुटायला मला वाटतं 15-20 दिवस लागतील आणि त्याच्यानंतर पण जरा व्यवस्थित होईपर्यंत ठेवावं लागेल त्याला. तर महिनाभर तरी लागेल त्याला आता मस्त होईपर्यंत. मग मी तुम्हाला तो पाठवून देईन. आणि अजून पण कोणत्या ताईंना वेल लागत असाल तर मला तुम्ही नक्की कमेंट करा.
आणि तुमचा ॲड्रेस द्या, म्हणजे मी तो नोट करून ठेवन ॲड्रेस तुमचा आणि तुम्हाला वेल पाठवून देईन. तर सगळ्यात ताई, मावशी, माझ्या मैत्रिणी मला भरभरून प्रेम देतात आणि मी तुमच्यासाठी एवढं नाही करू शकत का? तर अंजली ताई बोलल्या, "छाया तू मला वेल पाठवून दे, मी तुला कुरिअरचे पैसे देईल." तर तसं काही नाही ताई, तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून भरभरून प्रेम देता ना, तर तेच माझ्यासाठी भरपूर आहे. तर अंजली ताई, तुम्ही मला पैसे वगैरे काहीच देऊ नका. मला तुम्ही फक्त ॲड्रेस देऊन ठेवा कमेंट बॉक्समध्ये, मी तुम्हाला वेल पाठवून देईन. तर हे पहा आपले मंदिराच्या ज्या माळी आहेत ना, तर 3-4 प्रकारच्या माळी आहेत माझ्याकडं ना. तर मी अशा आलटून-पलटून वेगवेगळ्या माळी लावत असते मंदिर आवरायला काढल्यावर. आणि मी पाठीमागच्या वेळेस 15 दिवस झाले तेव्हा त्या माळी काढल्या आणि एका टपामध्ये भरल्या, स्टोरूममध्ये ठेवल्या. म्हटलं सध्या ठेवून देते आणि उद्या परवा दिवशी धुवून काढन म्हटलं मस्त त्याला निरम्याच्या पाण्यामध्ये. तर माझ्या लक्षातच नाही, त्या स्टोरूममध्ये टपात तशाच राहून गेल्या. तर त्या पाठीमागच्या माळी आताच्या, त्यानंतर कधी-मधी मी असं डेकोरेशनला सणावाराला म्हणजे थोडंसं काय असं असलं ना, पूजा वगैरे, तर ह्या माळी मी वापरते ना, तर 1-2 वेळा त्या वापरलेल्या आहेत ना, तर त्यासुद्धा स्टोरूममध्ये टपात भरलेल्या होत्या मोठ्या टपात. तर त्या पण मी आता धुवायला काढल्यात, सगळ्याच धुवून घेते एकदा. तर आता सणवार थोडे कमी झालेत ना, तर काही लागत नाही त्या माळी, त्याच्यामुळं म्हणलं आता ह्या धुवूनच ठेवून देते मी. तर ह्या पांढऱ्या आणि लाल फुलाच्या माळी आहेत ना, आर्टिफिशियल गुलछडीचे फुलं आहेत, ते घरीच तयार केलेले आहेत त्या माळी मी. तर त्या असं निरम्याच्या पाण्यातून थोड्या धुतल्या की एकदम चकाचक निघतात. आणि हे आर्टिफिशियल जे झेंडूच्या फुलासारखे माळी आहेत ना, तर त्या पण पिवळ्या आणि मिक्स माळी पण आहेत माझ्याकडं. तर त्या पण आता धुवून ठेवून देते मी. तर असं एखाद्या दिवशी घरातलं काम लवकर आवरलं ना, तर असं काही ना काही खटाटोप करायला लागते आपल्याला. तर कालच मी स्टोरूममध्ये त्या माळी पाहिल्या होत्या. तर आज काम पण लवकर उरकलं, कारण मला रांगोळी वगैरे काढायला जायचं होतं ना. तर मी पटपट आवरलं होतं. तर स्वयंपाक वगैरे सगळं आवरलं होतं माझं घरातलं काम. आणि म्हणलं आता काय करायचं, मग ते आठवलं मला माळी धुवायच्या पडलेल्या आहेत. मग मी त्या सगळ्या माळी बाहेर काढल्या पोर्चमध्ये धुवायला, इथं झाडांच्यात. सावली पण आहे ना, तर इतकं ऊन पडते ना आता कडक. पण ह्या पामट्रीचे झाडं त्यांनी ना इतकी दाट सावली पडते काय सांगायचं. आता हे वरती ऊन चमकते, तुम्ही बघू शकता ऊन आहे, पण या झाडांच्यामुळे एकदम मस्त सावली आहे. तर उन्हाळ्यामध्ये आम्हाला अजिबात उन्हाळा जाणवत नाही, तर एकदम थंड वातावरण राहतं पामट्र्यांच्यामुळं. तर ह्या धुवून मी माळी आता भिंतीवर ठेवते निथळायला. तर असं आहे, संसारच याला म्हणतात. तर आपलं जे घरातलं रेग्युलरचं रोजचं काम आहे ना, ते जर आवरलं आणि त्याच्यानंतर जो थोडासा वेळ असतो ना आपल्याकडं, तर त्या वेळामध्ये आपण जर घराचा रोज एक कानाकोपरा आवरला ना, एकच कोपरा घ्यायचा रोज, तरी पण आपलं घर एकदम साफसुथरं स्वच्छ राहतं, कुठं आडगळ पडत नाही किंवा राडा होत नाही. तर असं आहे घरामध्ये, म्हणजे किती काम केलं तरी कमीच पडतं लेडीजला. कारण बाई माणसाचं लक्ष सगळं आपल्या ऑल घरामध्ये असतं, कानेकोपऱ्यामध्ये काय ठेवलंय, काय नाही, कुठं काय. तर डाळीला किडा लागलाय का, डाळी व्यवस्थित करायच्या, वाळायला घालायच्या. तांदूळ चेक करायचे, धान्य पाहायचं, धान्याला किडा लागलाय की काय ते चाळायचे, त्याला वाळवायचं, पावडर लावून ठेवायची वगैरे. कडधान्य हे ते किराणा पण चेक करावं लागतं. किराणाला पण पटकन आळी लागती, तर किराणासुद्धा चेक करावा लागतो. किंवा किचन, जसं की मी त्या दिवशी आवरायला काढलं होतं किचन, आपलं गार्डन, बाहेरच्या गार्डनमधले झाडं, त्यानंतर आतमधले झाडं जे ठेवतो आपण ते, त्यानंतर सोफे, घरातले पडदे. तर काय सांगू मी आता, तर स्टोरूम आपलं जे आडगळीचं सामान ठेवलेलं असतं ते पण व्यवस्थित ठेवावं लागतं. मुलांना जर सांगितलं ना स्टोरूममध्ये हे आण रे बाबा, एखादी वस्तू सांगितली ना त्यांना, तर ते स्टोरूममध्ये ना उलटं-पालटं करून ठेवतात. वस्तू इकडे-तिकडे, तिकडे-इकडे करून ठेवतात आणि तो सगळा राडा होऊन जातं. तर 15 दिवसाला, महिन्याला ते स्टोरूमसुद्धा नीट करावं लागतं. तर असं इतकं काम पुरतं काय सांगायचं. सगळ्या बेडशीटं धुवायला काढायचे. सगळ्यांचे टॉवेल एक दिवस गोळा करायचे, 2-4 दिवसातून ते टॉवेल धुवायचे. तर बाई माणसाला काय सांगायचं, सांगावं तेवढं कमीच आहे. भरपूर कामं असतात. आणि आता उन्हाळा आलाय ना, तर घरातले सगळं कामं पाहून आपल्याला उन्हाळी कामंसुद्धा पाहिजे असतात. तर असं आहे. तर हे पहा, झेंडूच्या म्हणजे आर्टिफिशियल झेंडूसारख्या ज्या माळी आहेत ना, त्या धुतल्यात मी. इतक्या जड झाल्यात ना, खूप पाणी मावलंय त्याच्यामध्ये. तर मी असाच त्याला चोळामोळा झालेला, गुंडाळा झालेला, ते तसंच ठेवलं भिंतीवर. थोडंसं पाणी निथळलं आणि त्याचं मग त्या वेगवेगळ्या करेन मी आता. हे पहा असे खूप म्हणजे पाणी मावते त्याच्यामध्ये, आर्टिफिशियल आहेत त्या, पण असं सणावाराला छान वाटतात, नाही का. तर माझी त्या माळी वगैरे धुवून झाल्या, मी सगळं इथं धुवून काढलं. आणि फौजी साहेब बोलले की तो माठ आहे ना, तू बरेच दिवस झाली त्याला टेरिकोटा लावायचा आहे.
तर आणि इकडं म्हणले आता मी ते टेरिकॉटाच लावतो तिच्या माठाला, तुझं खूप दिवसापासून चाललंय. तर खूप जड आहे, त्याच्यामध्ये माती भरून हे मनी प्लांट लावलेले आहेत ना मी. तर फौजी साहेबांनी मग इथं सावलेलाच तो माठ उचलून आणलाय आणि मला म्हणले ते थोडंसं पुसून काढ, माती वगैरे लागलेलं. आणि मनी प्लांटला थोडंसं पाण्याचे डाग पडले होते ना, तर ते पण मी पुसून काढले आता. आणि फौजी साहेब आता मस्त त्याला टेरिकॉटा मारते. तर पहिलं मी जो काव असतो ना पहा, काय गेरू म्हणतात त्याला, असं काव पावडर असती, तर ती पाण्यामध्ये मिक्स करून मी त्याला लावली होती. तर ती एवढी खास अशी म्हणावं अशी वाटत नाही. पण आता फौजी साहेबांनी चुलीसाठी आपला टेरिकॉटा आणलेला आहे ना, तो अजिबात निघत नाही. एकदा फिट झाला की तो फिट झाला जातो, फिक्स होतो तो नेहमीसाठी. तर फौजी साहेब बोलले मी याला टेरिकॉटा मारतो आता. तर जुना माठ होता, जुना माठ आम्ही काय केलं तर व्हॅक्स पानाने असा कापला होता एकसारखा. आणि माठाचे वरचं तोंड आहे ना, तुम्ही बघू शकता खाली स्टँडसारखं केलं आहे आम्ही. आणि माठाखाली त्या ठेवलं आहे स्टँडसारखं ते माठाचं तोंड. आणि जे अर्धा भाग असतो ना माठाचा, त्या तोंडावर ठेवून मग त्याच्यामध्ये माती भरून मनी प्लांटच्या कटिंग लावले होते मी. तर इतक्या छान रोपल्यात ना ते काही सांगायचं, खूप भारी दिसतंय ते. तर आज माझ्याकडे व्हिडिओज नव्हता, तर मी सकाळपासून हा व्हिडिओ शूट केलेला आहे, म्हणजे आजचाच व्हिडिओ हा शुक्रवारचा. तर दुपारपर्यंत सगळं शूट केला मी व्हिडिओ आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओ दुपारनंतर एडिटिंग करते आणि खूप घाईगडबडीमध्ये व्हॉइसिंग केला मी हा व्हिडिओ. तर एखादा शब्द म्हणजे खालीवर होऊ शकतो, तर समजून घ्या ताईंनो. तर आता उन्हाळा लागलाय ना, उन्हाळ्याचं आपण काय करतो, जे जुने माठ आहेत ना ते बाहेर काढतो, त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थित थंड झालं नाही की ते आपण माठ टाकून देतो आणि नवीन माठ घेऊन येतो. तर जुना माठ टाकून न देता त्याचा असा उपयोग करायचा, इतका भारी त्याच्यामध्ये मनी प्लांट येतोय काय सांगायचं, खूप भारी येतो. वाटतं की जुन्या माठामध्ये थंड पाणी होणार नाही आणि नवीन माठामध्ये छान थंड पाणी होईल, त्याच्यामुळे आपण जुने माठ तसे टाकून देतो. तर टाकून न देता आपण जुन्या माठाचा असं काहीतरी वापर करू शकतो आणि ते पण एकदम भारी. तर अशा फांद्या खाली आलत्या बरं का, हे असं खाली आलं ना, खाली कधी पण मनी प्लांट खाली लोंबलेला चांगला नसतो. एक तर तो असा गमल्यामध्ये असावा किंवा भिंतीवरती असा जाणारा असावा. त्यामुळे मी या फांद्या काय केलं, हे पहा असं करायचं. इतकं हिरवगार दाट गालीचा होतो ना याचा, किंवा याच्यामध्ये आपण नंतर मॉप स्टिक असं लावू शकतो, त्यांनी पण असं मस्त गालीचा होतो. तर मी काय केलं हे बघा, असं व्यवस्थित त्याला खाली सेट करायचं. हे बघा, म्हणजे याच्या मुळे आहेत ना खाली रवल्या जातात आणि याचा छान गालीचा तयार होतो. हे बघा असं याच्यातच असं आपण घालून द्यायचा हा वेल, जसा आपण वाढण ना तसा तसा घालायचा. किंवा असं हे बघा, हे बघा असा घालायचा, किंवा असा मधून पण आपण काढू शकतो याला. हे बघा असं घ्यायचा, हे बघा. तर हे पहा, असा जो वेलाची फांदी अशी खाली निघली ना, ती याच्यातच आपण अशी थोडी सेट करायची, मध्ये कडकडनी किंवा मध्ये सेट करायची आणि हिरवागार गालीचा करायचा असा. आणि आपल्याला वाटलं ना आता आपला माठ एकदम गच्च भरलाय वेलानी, एकदम दाट झालाय, तर काय करायचं, नर्सरीमध्ये मॉप स्टिक मिळते झाडांची. तर मॉप स्टिक याच्यामध्ये खोचून द्यायची मध्यभागी आणि ह्या ज्या फांद्या निघतात ना बाकीच्या, त्या मॉप स्टिकला अशा गुंडाळायच्या, म्हणजे ते मॉप स्टिकला फांद्या एकदम पकडतात आणि मग एकदम हिरवागार इथपर्यंत असा हिरवागार गालीचा होतो. तर नंतर मी याला असंच करणार आहे, पण सध्या अजून ते खालचं साईडचं भरतंय ना, तोपर्यंत ज्या फांद्या निघल्यात ना ती मी याच्यामध्येच गुंडाळत राहते. तर तुम्ही बघू शकता अजिबात खालची माती सुद्धा दिसत नाहीये, एकदम मस्त हिरवागार गालीचा झालाय. तर हा मनी प्लांट एकदम हिरवागार आणि तेजदार राहण्यासाठी, वाढण्यासाठी मी काय करते, त्याला शेणखत घालतो आम्ही आणि त्यानंतर महिना 2 महिन्यातून मग DAP खताचे 8-10 दाणे घालते फक्त, बाकी काहीच करत नाही. तर एकदम हिरवागार मस्त राहतो आणि शेणखतामुळं त्याला म्हणजे चांगली वाढ पण आहे आणि DAP खतामुळं त्याला हिरवेगारपणा पण राहतो. तर असे फौजी साहेब याला आता टेरिकॉटा मारतेत माठाला, तर अजून तो उठून दिसन आता. तर जुन्या माठाचा असा उपयोग करायचा ताईंनो, माठ टाकून नका देऊ. तर हा माठ मी व्हॅक्स पानाने घरीच कापलेला आहे, पण असं तो कापायला खूप त्रास होतो, हात दुखतो, हळूहळू कापावा लागतो एकदम, तो सारखा एकसारखा म्हणजे कापला पण पाहिजे. तर दुसरा जो माठ होता ना, माझ्या नंदेची इथून मी जुना माठ घेऊन आले होते असं मनी प्लांट लावण्यासाठी, कॉईन प्लांट लावण्यासाठी.
तर तो फौजी साहेबांनी काय केलं तर जे विडिंगवाले काका आहेत ना, शेवाळे काका, त्यांच्याकडं ते घेऊन गेले तो माठ आणि त्यांच्याकडं ते लोखंड कापायचं जे मशीन असतं ना, किंवा फरचीवाले असतात ना, फरचीवाल्यांकडं पण ते मशीन असतं, कटर असतं. तर त्या कटरनी ते व्यवस्थित एकसारखा असा गोल माठ कापून देतात. तर शेवाळे काकांनी दुसरा माठ आम्हाला मस्त कापून दिला होता. त्यांच्याकडूनच आम्ही कापून आणला होता आणि टेरेसवरती त्या माठामध्ये आम्ही कॉइन प्लांट लावलेला आहे आता. तर हे कलर दिल्यानंतर टेरिकॉटा मारलाय ना आता माठाला, तो माठ आहे ना अजून उठून दिसायला लागलाय आणि मनी प्लांट काय भारी दिसतोय त्याच्यामध्ये. तर तुम्ही पण नक्की माठामध्ये असं मनी प्लांट लावा ताईंनो, तर छान येतो. आणि जे पामट्याचे झाड आहेत ना पलीकडं ताईंनो, तर त्याच्यामध्ये जे नागचाफ्याचे पान आहेत ना सुकलेले ते पडलेले. तर थंडीमध्ये कसं झाडांची पण पानगळती होत असते ना, तर ते पानगळती होऊ राहिली, ते सुकलेले पानं त्याच्यामध्ये पडतात. सकाळी मस्त ते सुकलेले पानं काढून घेतले ना, तरी ते दिवसभर थोडंसं वारं आलं की ते सुकलेले पानं, पिकलेले पानं पडतातच. तर असं आहे. तर नाहीतर म्हणताना छाया झाडून घेते का नाही काय माहिती. तर असं आहे. तर फौजी साहेब मला नेहमी म्हणत असतात, "इतकी चकूसारखी करती ना तू, घर तिथं राडा होणारच" म्हणतात. तर राडा होत राहतो, चिडचिड नको करत जाऊ. असं राडा दिसला का मी चिडचिड केली ना, तर फौजी साहेब बोलतात, "बाई इथं माणसं राहतात, राडा होणारच आहे आणि ते काढावं लागणारच आहे, टेन्शन घेऊ नको." तर असं आहे, घर तिथं राडा होतच असतो. तर प्लीज ताईंनो समजून घ्या. ते झाडाचे पानं गळालेले येतं, तर आम्ही स्वच्छता ठेवत असतो घराची. तर हे फौजी साहेबांनी डबल हात मारलाय त्या माठाला आता मस्त आणि माठ एकदम चमकायला लागलाय आता. तर हा मनी प्लांट लावलेला माठ आहे ना मी दरवाजाजवळ जो आपला मुख्य दरवाजा आहे ना, त्याच्या उजव्या बाजूला तिथं मी खाली ठेवत असते. तर येता जाता त्याला कोणी पण पाणी घालतं किंवा फौजी साहेब तर त्याला नेहमीच घालत राहतात पाणी. त्यामुळं पाण्याची काही कमी पडत नाही त्याला. आणि मनी प्लांटला थोडंफार जास्त पाणी झालं तरी काही हरकत नाही. कारण आपण मनी प्लांट पाण्यामध्ये म्हणजे पाण्याच्या बॉटलमध्ये असं लावतो ना, तर तो पण छान येतो. तर हा अजून एक लक्षात आलं माझ्या, की आपण एखाद्या बॉटलमध्ये, काचेच्या ग्लासमध्ये, कशात पण तुम्ही आपण घरामध्ये मनी प्लांट लावतो ना, मनी प्लांटच्या कटिंग पाण्यामध्ये, तर त्या पाण्यामध्ये पण आपण 3-4 दाणे असं डी-ए-पीचे म्हणजे डी-ए-पी खताचे टाकायचे. म्हणजे मनी प्लांट छान वाढतो आणि हिरवागार मस्त होतो, असं पिवळा पडत नाही, काहीच नाही. तर पाण्यामध्ये मनी प्लांट लावले तरी त्याच्यामध्ये डी-ए-पी खत घालत जाता येईल तर हे फौजी साहेबांनी 1-2 डाग खाली पाडले होते ना टेरेकोट्याचे, ते मी पुसून घेत होते. कारण खाली टेरेकोटाचे डाग पडले ना एकदा, ते काही निघत नाही. एकदम फिक्स झाला जातो तो टेरेकोटा. आणि फौजी साहेबांचं माठाला टेरिकोटा देऊन झाला ना, मी लगेच आपलं जे धूपदाणी आहे ना, धूपचं जे भांडं असतं ना मातीचं, ते आणलं त्यांना जे टेरिकोटा मारायला. तर ते आतून काळं होतं ना धूप आपण लावतो त्याच्यामध्ये त्यामुळं. तर मी पुसलं ते आतमधून. फौजी साहेब बोलले, "घासू नको, म्हणजे ओलं होईन ते, ओल्या याच्यामध्ये टेरिकोटा बसत नाही ना त्यामुळं." तर मी व्यवस्थित पुसलं त्याला कपड्यानी आणि फौजी साहेब त्याला आता टेरिकोटा मारतात आतून बाहेरून. तर ते पुन्हा एकदम नवीनसारखं झालं जाईन आता. तर असं आहे टेरिकोटाचे खूप फायदे आहेत बरं का, खूप छान दिसतं. तर आम्ही बसलोय ना इथं, तर झाडांच्या ज्या क्याऱ्या आहेत ना, त्याला पण आम्ही टेरिकोटाच मारतो ना, तर अजिबात निघत नाही तो. म्हणजे पावसात असू द्या, पाण्याने ते धुतलं तरी पण तो निघत नाही. तर हे माझी धूपदाणी पण मस्त नवीनसारखीच झाली आता. तर चला मी आजचा व्हिडिओ इथं सेंड करते आता, कारण इतका घाई-गडबडीमध्ये व्हॉइसिंग केलंय ना ताईंनो मी आजचा व्हिडिओ. तर प्लीज काही चुकलं-माकलं तर प्लीज समजून घ्या आजच्या दिवस. तर चला आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.